राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण जाणार आहे गुड्डापूरला. गुड्डापूरचा चला पाहूया व्लॉग. लेट्स सी. मित्रांनो, चाललेला आहे गुड्डापूरला. आमच्यासोबत कोण कोण आहे पाहूया. हा बघा, छोट्या बसलाय आणि पाठीमाग कोण कोण आहे पाहूया. काय कुठं चाललाय? कधी गेलाय का नाही गुड्डापूरला? नाही, आता पहिल्यांदा चाललोय. होय, चला चला जाऊया. चला. ते बघा आपले सचिन भाऊ गाडी चालवत आहेत. मित्रांनो, आता चाललेला आहे गुड्डापूरला. गुड्डापूरची कमान. गुड्डापूर मित्रांनो, आत आलेला आहे गुड्डापूर मंदिर मध्ये. चला पाहूया. तर चालू आहे कामाने नवीन नवीन. मित्रांनो, मंदिर मध्ये आलेलं आहे, पण मंदिरामध्ये पूजा चालू आहे, त्यामुळे आता रांगेत उभारलेला आहे. रांगेतनं झाली की देवीचं दर्शन घ्यायचं. धानम्मा देवी ही गुड्डापूरची देवी आहे. खूप व्यक्ती या देवीला मानतात. मित्रांनो, धानम्मा देवीचे दर्शन घेतले. दर्शन एक नंबर झाले. तुम्ही सुद्धा गुड्डापूरला आल्यावर धानम्मा देवीचे दर्शन घ्या. आत देवीचे व्हिडिओ करायला येत नाही, त्यामुळे तुम्ही इथे आल्यावर तुमच्या स्वतःच्या डोळ्याने हा आनंद घ्या. आता आपण मामीला विचारूया, कसे झाले दर्शन. मामी, कसं झालं दर्शन? खूप छान, मस्त, एकदम एकदम मस्त झालं. मस्त, निवांत. निवांत. मित्रांनो, आम्ही आज लवकर आलो होतो. इथे 12 वाजता आरती होती. आरतीला पण मिळाले आणि देवीचे दर्शन सुद्धा मिळाले. त्यामुळे तुम्ही सुद्धा गुड्डापूरला आल्यावर देवीचे दर्शन घ्या. जय धानम्मा देवी. मामाला सुद्धा विचारे, कसं झालं दर्शन. मामा, कसं झालं दर्शन? दर्शन छान झालेलं आहे आणि आता 12ची आरती आम्हाला मिळालेली आहे. आम्ही बरोबर लाईन मध्ये 1 नंबरलाच होतो, त्यामुळे आम्हाला दर्शन छान झालेलं आहे. मग काय एक नंबरच. होय, आता आम्ही अन्नक्षेत्रासाठी जात आहे पुढे. चला जाऊया. चला. सचिन भाऊला विचारे, कसं झालं दर्शन? 1 नंबर झालेला आहे आणि लवकरच आता पुढला महाप्रसाद आहे, महाप्रसाद घ्यायला जाणार आहे. चला चला, भूक लागले लवकर. आईला विचारे, आई कसं झालं दर्शन? पहिला आलेस का नाहीस कधी? चालते चालते. चला पुढे जाऊया. आता बघा, मला पण कळलं धानम्मा देवीच्या नावानं. चला चला. आता आम्ही कर्नाटक भवन मध्ये आलेलो आहे. चला पाहूया कर्नाटक भवन म्हणजे काय आहे, मला पण माहिती नाही. अन्नछत्र आहे का काय आहे, पाहूया. हे पहा, कर्नाटक भवन आहे. चला जाऊयात. मामा मामी छोट्या सचिन दादा सगळेजण आत चाललेलं आहे. येत आहे पाठीमागं हळूहळू चालत. पहा, अन्नछत्रालय आहे कर्नाटक भवन. मित्रांनो, किती मोठे अन्नछत्रालय आहे. आपल्या महालक्ष्मी अन्नछत्रालय. मित्रांनो, आता कर्नाटक भवन मध्ये जेवण केलं. कर्नाटक भवन हे एक मोठे अन्नछत्रालय आहे गुड्डापूरचे. जसे कोल्हापूरला महालक्ष्मी अन्नछत्रालय आहे महालक्ष्मीच्या भक्तांसाठी, तसे इथे धानम्मा देवीच्या भक्तांसाठी कर्नाटक भवन आहे. एकदम मस्त जेवण होते. खीर, भात, आमटी. तुम्ही सुद्धा इथं आल्यावर अन्न क्षेत्रामध्ये महाप्रसादाचा लाभ घ्या. अन्न प्रसादाची वेळ दुपारी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7:30 ते 10 वाजेपर्यंत. त्यामुळे वेळ बघून या. श्री धानम्मा देवी देवस्थान, श्री क्षेत्र गुड्डापूर. सगळं दर्शन झालेलं आहे. चला आता जाऊया घरी. कसा वाटला तुम्हाला गुड्डापूरच्या धानम्मा देवीचा व्लॉग? आवडला ना? तर असेच व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण नवीन व्लॉग प्रत्येक रविवारी घेऊन येतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद.